हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आज जो आपण पाहतो आहे एक्सरसाइज नंबर 1.1 मधला थर्ड नंबर मधला 12, 13, 14, 15 आणि 16th नंबरचे प्रॉब्लेम्स. ओके, आणि त्यासाठी आपल्याला काही फॉर्म्युलेज पाठ असणं आवश्यक आहे. जसं y इज इक्वल्स टू तुम्हाला दिलेला आहे y इज इक्वल्स टू log of tan cube x into sin to the power 4 of x into x square plus 7 to the power 7 या पद्धतीने तुम्हाला दिलेला आहे. मग लॉगचे जे लॉज आहेत ते माहिती असणं आवश्यक आहे. log of m into n जर असेल तर log of m प्लस log of n आपण करत असतो. ओके, काय म्हटलेलं आहे परत लक्षात घ्या. log of m into n या नंबरचं काय आहे मल्टिप्लिकेशन. त्यावेळेस याला सेपरेट करत असताना log of m प्लस log of n करतो आहे. त्यानंतर log of m टू द पॉवर n जर असेल तर n into log of m या दोन लॉचा आपल्याला इथे यूज करायचा आहे. त्याचे दोन रिझल्ट्स आहे लॉग मध्ये ते आपल्याला इथे यूज करायचे. ओके, तर मग अकॉर्डिंग दॅट या पहिल्यानुसार जर पाहिलं तर यांचं मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजेच काय झालं log of tan cube x मल्टिप्लिकेशन आहे म्हणून प्लस log of sin to the power 4 of x प्लस log of x square plus 7 to the power 7. आता इथे सांगा काय होणार. या लॉ नुसार log of m to the power n नुसार n into log of m होतो, म्हणजेच 3 into log of tan of x प्लस 4 into log of sin of x प्लस 7 into log of x square plus 7 या पद्धतीने आपल्याला आन्सर म्हणजे याचं सिंप्लिफिकेशन झालेलं आहे. आणि नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्शिएट y with respect to x. आता असं जर आपल्याला करायचं असेल तर dy by dx of ddx of 3 into log of tan of x plus 4 into log of sin of x plus 7 into log of x square plus 7 आणि ब्रॅकेट कंप्लीट. ओके, म्हणजेच यामध्ये काय होईल अकॉर्डिंग लॉगचा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतो आहे तर व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग, दॅट इज d dx ऑफ log of x. आन्सर इज 1 upon x असतो. त्यानंतर आपल्याला गरज पडते आहे tan of x ची. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ tan of x काय असतो, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ tan of x म्हणजेच काय असतो sec स्क्वेअर x. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ sin of x काय असतो, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ sin of x इज cos of x. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म म्हणजेच यामध्ये आपल्याला ते काय करता येईल 3 इज अ कॉन्स्टंट. डेरिव्हेटिव्ह ऑफ log of tan of x अकॉर्डिंग लॉग नुसार जर पाहिलं तर 1 upon tan of x होतो. आणि परत कोणाचा डेरिव्हेटिव्ह तर tan of x चा डेरिव्हेटिव्ह. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ tan of x 4 into अकॉर्डिंग लॉग नुसार डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 1 upon sin of x आणि sin of x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे d dx of sin of x प्लस 7 into डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग नुसार डेरिव्हेटिव्ह 1 upon x square plus 7 and डेरिव्हेटिव्ह ऑफ x square plus 7. बरोबर आहे. आता इथे काय होतो 3 into यामध्ये 1 upon tan. आता इथे काय झालेलं आहे tan चा डेरिव्हेटिव्ह काय होतो sec स्क्वेअर. म्हणजेच इथे झालेला आहे cot of x 1 upon tan म्हणजे cot. tan of x चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे sec स्क्वेअर x प्लस 4 into sin चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे cos. म्हणजेच काय झालेला आहे cos of x upon sin of x. त्यानंतर प्लस x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 2x म्हणजे 7 into 2x and the derivative of 7 that is 0 upon x square plus 7. बरोबर आहे. आता इथे सांगा 3 into cot of x म्हणजेच cos of x upon sin of x. बरोबर आहे into
सेक स्क्वेअर एक्स म्हणजे 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स प्लस 4 इंटू कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट ऑफ एक्स आणि प्लस 7 टू जा 14x डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7. यामध्ये काय झालेलं आहे 3 इंटू कॉस कॅन्सल झालेला आहे म्हणजेच 1 अपॉन साइन ऑफ एक्स इंटू कॉस ऑफ एक्स प्लस 4 इंटू कॉट ऑफ एक्स प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. आता यामध्ये हा जो एक फॉर्म्युला तयार झालेला आहे साइन टू थीटा म्हणजे 2 टाइम्स साइन ऑफ थीटा इंटू कॉस ऑफ थीटा. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. साइन टू थीटा इज इक्वल टू 2 टाइम्स साइन ऑफ थीटा इंटू कॉस ऑफ थीटा म्हणजेच मी इथे जर 2 ची ऍडजस्टमेंट केली तर 2 टाइम्स साइन ऑफ एक्स इंटू कॉस ऑफ एक्स होतो प्लस काय झालेला आहे 4 इंटू कॉट ऑफ एक्स प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. ओके and therefore 6 upon sin 2x plus 4 into cot of x plus 14x upon x square plus 7. And we know the formula of 1 upon sin 2x. 1 upon sin 2x means what? Cosec x. So 6 times cosec of 2x 1 upon sin ला आपण काय लिहिलेलं आहे cosec of 2x plus 4 into cot of x plus 14x upon x square plus 7 and this much is the answer. हे झालेलं आहे आपलं आन्सर. ओके नेक्स्ट प्रॉब्लेम. लेट y is equals to root of 1 minus cos of 3x divided by 1 plus cos of 3x. ओके आता यामध्ये आपल्याला हे जे फॉर्म्युलेज आहे 1 मायनस कॉस ऑफ थीटा इज इक्वल्स टू 2 टाइम्स साइन स्क्वेअर थीटा बाय 2 आणि 1 प्लस कॉस ऑफ थीटा इज इक्वल्स टू 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कारण हा ऍक्च्युअली फॉर्म्युला जो आहे कॉस टू थीटा वरून मी तुम्हाला समजून सांगितलेला होता. कॉस टू थीटा वरून आठवत असेल बघा 11th स्टँडर्ड मध्ये cos टू थीटाचा फॉर्म्युला तुमच्याकडून वारंवार म्हणून घेतलेला आहे. cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा 2 टाइम cos स्क्वेअर थीटा मायनस 1 आणि 1 मायनस 2 टाइम sin स्क्वेअर थीटा हा जो फॉर्म्युला आहे हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके तर या फॉर्म्युल्यानुसार काय काय होईल तर काय झालेलं आहे 1 मायनस कॉस ऑफ थीटा म्हणजेच काय झालं 2 टाइम्स sin स्क्वेअर थीटा बाय 2 means root of 1 minus cos of theta म्हणजेच 2 times sin square 3x by 2 theta by 2 means 3x by 2 divided by 2 into cos square 3x by 2 झालेला आहे. बरोबर कारण थीटा म्हणजे कोण आहे that is 3x आहे म्हणजेच 3x by 2 झालेला आहे. 2 to get cancelled sin square upon cos square म्हणजे tan square 3x by 2 बरोबर आहे आणि tan स्क्वेअर 3x by 2 म्हणजे हा स्क्वेअर स्क्वेअर रूट सोबत कॅन्सल झाल्यानंतर tan of 3x by 2 and this is y हा झालेला आहे y. क्लियर हा काय झालेला आहे y झालेला आहे. ओके आता y झाल्यानंतर यामध्ये काय होतो y is equal to tan of 3x by 2 झाल्यानंतर आता याला काय करायचं आहे डिफरन्शिएट. परंतु यामध्ये आपण लॉग घेणं विसरून गेलेलो आहे. y is equals to log of आहे म्हणजे इथे सुद्धा काय झालं log of इथे सुद्धा काय झालेलं आहे log of आणि आता इथे y is equals to log of tan of 3x by 2 कारण स्क्वेअर रूट हा स्क्वेअर सोबत काय झाला आहे कॅन्सल. and now differentiate y with respect to x and therefore dy by dx is equals to dy by dx काय झालेला असेल तर अकॉर्डिंग log 1 upon tan of 3x by 2 कारण डेरिव्हेटिव्ह ऑफ log तुम्हाला माहिती आहे that is ddx of log of x म्हणजे 1 upon x होतो. मग त्यानुसार डेरिव्हेटिव्ह अकॉर्डिंग log नुसार डेरिव्हेटिव्ह काय झालाय 1 upon tan of 3x by 2 आणि परत ddx of tan of 3x by 2 झालेला आहे. क्लियर ओके then what is the derivative of tan tan चा डेरिव्हेटिव्ह काय होतो तर ddx of tan of x म्हणजे sec स्क्वेअर x होतो म्हणजेच यामध्ये 1 upon tan म्हणजेच काय झाला cot of 3x by 2
1 upon tan म्हणजे काय झालंय cot of 3x by 2 and the derivative of tan is sec square 3x by 2 and the derivative of परत कोणाचा डेरिव्हेटिव्ह तर 3x by 2 चा डेरिव्हेटिव्ह बरोबर आहे. म्हणजेच cot म्हणजे काय झालेलं आहे cos of 3x by 2 upon sin of 3x by 2 याला आपण रामबाण औषध म्हणतोय कारण कॉटचं जर कन्वर्शन कॉट असो टॅन असो सेक असो कोसेक असो यांचं कन्वर्शन साइन आणि कॉस मध्ये करा ऑटोमॅटिकली आन्सर सापडतात. सेक स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन कॉस स्क्वेअर 3x by 2 झालेला आहे बरोबर yes or no into derivative of 3x by 2 3 by 2 is a constant and derivative of x is 1 म्हणजे याचा अर्थ काय this and this get cancelled. So 3 upon 2 times sin of 3x by 2 into cos of 3x by 2 बरोबर. So 3 upon sin of 2 into 3x by 2 म्हणजे 2 get cancelled 3 upon sin of 3x आणि 1 upon sin म्हणजे cosec. So 3 into cosec of 3x and this is the answer. काय काय केलेलं आहे लक्षात घ्या. 1 minus cos म्हणजे 2 times sin square 3x by 2 1 plus cos म्हणजे 2 times cos square 3x by 2 2 get cancelled sin square upon cos square म्हणजे tan square हा square root square सोबत कॅन्सल झाला आहे log of tan of 3x by 2. Now differentiate y with respect to x, so dy by dx is equals to according log the derivative is 1 upon tan of 3x by 2. The derivative of tan of 3x by 2 tan of 3x by 2 चा डेरिव्हेटिव्ह काय झालाय according tan sec square 3x by 2 आणि 1 upon tan म्हणजे cot of 3x by 2 and the derivative of 3x by 2 3 by 2 and the derivative of x is 1 बरोबर. cot म्हणजे cos upon sin एक cos याच्या सोबत कॅन्सल झाला म्हणजे 3 upon 2 times sin of 3x by 2 into cos of 3x by 2 म्हणजे 3 upon sin of 2 times 3x by 2 2 get cancelled. So 3 upon sin of 3x म्हणजे 3 into cosec of 3x and this is the answer. त्यानंतर नेक्स्ट आहे y is equals to log of y is equals to log of root of 1 plus cos of 5x by 2 upon 1 minus cos of 5x by 2. पार आता हा प्रॉब्लेम आणि हा एक्झॅक्टली सारखा आहे फक्त इथे थोडंसं चेंज आहे. आता इथे काय होणार तर पहिले तर आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे म्हणजे रूट ऑफ 1 plus cos of theta थीटाच्या जागेवरती कोण आहे 5x by 2 आहे म्हणजे 5x by 2 upon 2 म्हणजे याचा अर्थ 5x by 4 झालेला आहे. सो 2 times cos square 5x by 4 divided by 2 times sin square 5x by 4 bracket complete. So log of काय झालाय 2 get cancelled. So root of cos square upon sin square म्हणजे cot square 5x by 4 bracket complete. हा स्क्वेअर रूट या स्क्वेअर सोबत कॅन्सल्ड होतो आहे म्हणजेच log ऑफ काय होईल cot ऑफ 5x by 4 होईल सर. आता याला डिफरन्शिएट करतोय आपण डिफरन्शिएट y with respect to x and so dy by dx is equals to what the derivative of this log नुसार डेरिव्हेटिव्ह झालाय 1 upon म्हणजे पहिले लिहितोय d dx of log of cot of 5x by 4 बरोबर. आता इथे according log the derivative is 1 upon cot of 5x by 4 into the derivative of cot of 5x by 4 बरोबर आहे. आता इथे 1 upon cot म्हणजे काय झालं tan 1 upon cot means tan of 5x by 4 into derivative of cot चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे derivative of cot of x is minus cosec square x and so minus cosec square of 5x by 4 बरोबर
and the derivative of 5x by 4. And so tan of 5x by 4 म्हणजे sin of 5x by 4 divided by cos of 5x by 4 होईल असं. हा मायनस समोर घेतो आहे. cosec square of cosec means 1 upon sin square 5x by 4 and the derivative of 5x by 4 5 by 4 is a constant and the derivative of x is 1 म्हणजेच 5 by 4 झालेलं आहे. आता एक साइन या साइन सोबत काय झालं कॅन्सल. मग मी ऍडजस्टमेंट करतो आहे. 4 ला मी अशा पद्धतीने लिहितोय 2 टाइम्स 2 into 2 मीन्स काय झालेलं आहे 4 आणि हा झालेला आहे sin of 5x by 4 into cos of 5x by 4 बरोबर आहे ना. तर आता 2 times sin of theta into cos of theta फॉर्म्युला कोणता आहे sin 2 theta is equals to 2 times sin of theta into cos of theta हा फॉर्म्युला आहे. आणि या फॉर्म्युल्यानुसार काय होणार तर 5 upon 2 times sin of 5x by 4 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 2 जा 4 म्हणजेच काय झालेलं आहे 5x by 2 झालेला आहे. सो द फायनल आन्सर इज व्हॉट 1 upon sin म्हणजेच cosec and so 5 by 2 into cosec of 5x by 2 and this is the answer. हे झालेलं आहे आपलं आन्सर. y is equals to नेक्स्ट प्रॉब्लेम आहे log of y is equals to log of root of 1 minus sin of x upon 1 plus sin of x. आता लक्षात घ्या थोडंसं यामध्ये आपल्याला याला सिम्प्लिफाय करायचं असतो. नेहमी लक्षात ठेवा 1 minus sin of x जर असेल तर याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे. sin 2 theta चा फॉर्म्युला आहे 2 times sin of theta into cos of theta. आता इथे जर मी x घेतलेला असेल तर इथे झालेला आहे x आणि इथे झालेला आहे x. मग आता sin of x जर असेल तर याचा अर्थ 2x च्या जागेवर x लिहिलेला आहे म्हणजे 2 टाइम काय झालेला आहे sin of x by 2 into cos of x by 2 झालेला आहे. yes or no 2x आहे तर इथे हाफ झाला म्हणजे याला 2 ने डिवाइड केलं होतं. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. मग याचं एक्सपान्शन आपण कसं करू शकतो. परत एक फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे sin of sin square theta plus cos square theta is equals to 1. याला आपण sin square x by 2 plus cos square x by 2 जरी म्हटलं तरी 1च येतं. कारण यामध्ये जर अँगल सारखा असेल तर त्यांच्या स्क्वेअरची ऍडिशन काय असेल 1च असतो. म्हणजेच log of root of आता या 1 च्या जागेवर आपण काय लिहितो आहे लक्षात घ्या 1 च्या जागेवर आपण काय लिहू शकतो दॅट इज cos square x by 2 plus sin square x by 2 लिहिलं तर चालेल मायनस या 1 च्या जागेवरती मी लिहिलेला आहे cos square x by 2 plus sin square x by 2 मायनस sin of x च्या जागेवरती काय लिहितो आहे that is 2 times sin of x by 2 into cos of x by 2 divided by परत इथे cos square x by 2 plus sin square x by 2 आणि प्लस 2 times sin of x by 2 into cos of x by 2 झालेला आहे. सो log of root of आता इथे काय होतो दॅट इज हा फॉर्म्युला तयार झालेला आहे a square plus b square minus twice ab म्हणजे a minus b चा होल स्क्वेअर. त्यानंतर a square plus b square plus twice ab म्हणजेच a plus b चा होल स्क्वेअर. हे दोन फॉर्म्युलेस तुम्हाला वेल नोन आहेत. मग त्यानुसार जर आपण पाहिलं तर यामध्ये तुम्हाला या पद्धतीचं दिसतंय आता दिसते आहे. म्हणजेच इथे काय लिहू शकतो आपण cos of x by 2 minus sin of x by 2 whole square divided by cos of x by 2 plus sin of x by 2 whole square. क्लियर. आणि आता इथे काय होणार हा स्क्वेअर या स्क्वेअर रूट सोबत आणि हा स्क्वेअर परत या स्क्वेअर रूट सोबत कॅन्सल होईल म्हणजेच log ऑफ काय झालेला आहे cos of x by 2 minus sin of x by 2 divided by
कॉस ऑफ एक्स बाय टू प्लस साइन ऑफ एक्स बाय टू. ओके, आता काय करायचंय, याला आपण कशाने डिव्हाइड करतो आहे. अशी जर कंडिशन कुठेही येत असेल तर नेहमी लक्षात ठेवा, न्यूमेरेटरला डिव्हाइड टू न्यूमेरेटर and denominator by cos of x by 2 ने डिवाइड करतो आहे. म्हणजेच log of काय होणार, cos of x by 2 divided by cos of x by 2 that is 1 minus sin of x by 2 divided by cos of x by 2 म्हणजे tan of x by 2 बरोबर. cos of x by 2 divided by cos of x by 2 that is 1 plus sin of x by 2 divided by cos of x by 2 म्हणजे tan of x by 2 बरोबर आहे. आता इथे काय होईल, then y is equals to log of 1 minus tan of x by 2 upon 1 plus tan of x by 2 म्हणजेच काय असतो, that is लक्षात ठेवा 1 minus tan of x upon 1 plus tan of x म्हणजेच tan of pi by 4 minus x असतो. काय असतो, tan of pi by 4 minus x हा फॉर्म्युला असतो. म्हणजेच 1 minus tan of x by 2 upon 1 plus tan of x by 2 म्हणजेच tan of pi by 4 plus x by 2 सॉरी minus x by 2 होईल. काय झालेलं आहे, वरती जर मायनस असेल तर मायनस, वरती जर प्लस असेल तर प्लस घ्यायचं आहे. मग आता याला डिफरन्शिएट करा. हे सर्व फॉर्म्युले स्टेप बाय स्टेप आपण इथे यूज केलेले आहे. मग डिफरन्शिएट y with respect to x and so dy by dx is equals to derivative of d dx of log of tan of pi by 4 minus x by 2. ओके, आता अकॉर्डिंग लॉगचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, दॅट इज 1 अपॉन tan of pi by 4 minus x by 2 into derivative of tan of pi by 4 minus x by 2. म्हणजेच 1 upon tan म्हणजेच cot, 1 upon tan म्हणजेच काय झालं, cot of pi by 4 minus x by 2 बरोबर. what is the derivative of tan, tan चा डेरिव्हेटिव्ह काय झालेला आहे, that is sec square of pi by 4 minus x by 2 आणि परत कोणाचा डेरिव्हेटिव्ह, तर या d dx of pi by 4 minus x by 2 यांचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे. सो कॉट म्हणजे काय, तर cos of pi by 4 minus x by 2 divided by sin of pi by 4 minus x by 2 into sec square म्हणजे 1 upon cos square pi by 4 minus x by 2 into derivative of pi by 4 is 0 minus derivative of x by 2 that is 1 by 2 बरोबर आहे. मग आता इथे काय होईल, हा एक cos या स्क्वेअर सोबत कॅन्सल झाला, म्हणजेच इथे मायनस आपण घेतो आहे 1 upon 2 times sin of pi by 4 minus x by 2 into cos of pi by 4 minus x by 2 झालेला आहे बरोबर. आता 2 times sin of theta into cos of theta म्हणजे sin to theta फॉर्म्युला होतो हा फॉर्म्युला. मग या फॉर्म्युल्यानुसार काय झालेलं असेल तर -1 upon 2 sin to theta म्हणजे 2 ने मल्टिप्लाय केलाय. 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर 2 into pi by 4 2 into pi by 4 means pi by 2 so pi by 2 ठेवलेला आहे minus 2 into x by 2 2 into x by 2 म्हणजे 2 to get cancel तर x झालेला आहे बरोबर आहे. म्हणजे -1 upon sin of pi minus x तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे pi by 2 जर असेल तर sin चं कन्वर्शन cos मध्ये करा. pi by 2 जर असेल तर sin चं कन्वर्शन cos मध्ये करा. cos of x झालेला आहे. pi by 2 minus theta म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट आलेला आहे आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये हा पॉझिटिव्ह असतो. मग -1 upon cos म्हणजे काय झालं -sec of x and this is the answer. हे झालेलं आहे आपलं आन्सर. प्रॉब्लेम
कशा पद्धतीने सॉल्व्ह केलेला आहे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप पहा, एक एक स्टेप पहा आणि फॉर्म्युले तिकडची पहा. y इज इक्वल्स टू लॉग ऑफ 4 to the power 2x into x square plus 5 upon root of 2x cube minus 4 to the power 3 by 2. ओके, आता लॉगचे जे लॉज आहेत ते व्यवस्थित पहा. पहिला म्हणजेच लॉग ऑफ m इंटू n म्हणजेच लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n हा झालेला आहे पहिला. लॉग ऑफ m अपॉन n म्हणजेच लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n हा झालेला आहे दुसरा. त्यानंतर लॉग ऑफ m टू द पॉवर n मीन्स n इंटू लॉग ऑफ m. मी पूर्णच्या पूर्ण लॉग ऑफ लॉज ऑफ लॉग जे आहे ते पूर्ण लिहत नाही, फक्त जेवढं प्रॉब्लेम मध्ये आपल्याला लॉज यूज करायचे ते लिहितो आहे आणि ते लक्षात ठेवायचे. तर ठीक आहे, त्यानुसार काय झालं, पहिले यांचं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजेच लॉग ऑफ काय झालं 4 टू द पॉवर 2x प्लस झालेला आहे लॉग ऑफ x square plus 5 divided by root of 2x cube minus 4 to the power 3 by 2. बरोबर आहे. हा पॉवर आपण समोर आणतो आहे म्हणजेच 2x into log of 4 झालं, चालेल. प्लस हा पॉवर परत आपण समोर आणतोय त्या पद्धतीनुसार म्हणजेच 3 by 2 into log of काय झालेला आहे x square plus 5 upon root of 2x cube minus 4. करेक्ट, म्हणजेच twice x into log of 4 plus 3 by 2 in the bracket. आता या दोघांचं डिवायडेशन आहे म्हणजे हा लॉ यूज करतो आहे, दॅट इज लॉग ऑफ x square plus 5 डिवायडेशन आहे म्हणजे मायनस लॉग ऑफ रूटचा अर्थ झाला 1/2 म्हणजे 2x cube minus 4 to the power 1/2. बरोबर आहे. जेवढं एक्सपान्शन आपण करू, जेवढं सिम्प्लिफाईड करू त्याला, तेवढा आपला आन्सर सोपी जाते. ट्वाइस x into log of 4 plus 3/2 into log of x square plus 5 minus 1/2 into log of 2x cube minus 4 ब्रॅकेट कंप्लीट. आता याला डिफरन्शिएट करतो आपण विथ रिस्पेक्ट टू x ने. So differentiate y with respect to x. याला जर डिफरन्शिएट केलं तर काय होईल, dy by dx is equals to derivative of this whole term. या होल टर्मचा काय झालेला आहे डेरिव्हेटिव्ह. आता व्यवस्थित पहा, that is equals to derivative of this term 2 into log of 4 is the constant. 2 into log of 4 is a constant and derivative of x that is 1. लक्षात आले नाही. 2 into log of 4 is a constant and derivative of x is 1 plus 3/2 in the bracket. log अनुसार डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 1 upon x square plus 5 and the derivative of x square plus 5 minus 1/2 into according log 1 upon 2x cube minus 4 and the derivative of 2x cube minus 4 झालेला आहे. After that 2 into log of 4, 2 into log of 4 म्हणजेच log of 4 चा स्क्वेअर या नियमानुसार प्लस 3/2 into what is the derivative of x square म्हणजे twice x. What is the derivative of 5? That is 0, 2x upon x square plus 5 minus what is the derivative of 2x cube? मी तुम्हाला सांगितलेलं होतं 2x cube म्हणजे 3 2 6x आणि इथे झालेला आहे 2. पॉवर 1 ने कमी करायचं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 4 चा डेरिव्हेटिव्ह काय झाला 0, लिहित नाही. 2 into 2x cube minus 4 आणि ब्रॅकेट कंप्लीट. So log of 16 plus 3/2 into आता इथे झालेला आहे 2x upon x square plus 5 minus 2 3 6 so 3x square upon
2x³ मायनस 4 यामध्ये 3/2 जो आहे त्याने याला मल्टिप्लाय करू शकतो म्हणजेच काय झालं log ऑफ 16 प्लस 3/2 ने जर मल्टिप्लाय केलं तर 2 गेट कॅन्सल म्हणजे 3x/x² + 5 थोडस व्यवस्थित वाटेल प्लस इंटू मायनस दॅट इज मायनस 3 3 जा 9 सो 9x² डिवाइडेड बाय 2 2 जा 4 4x³ मायनस 2 4 जा 8 and this one is the answer तुम्हाला या पद्धतीने आन्सर लिहिता येईल ओके हे बघा एखादी स्टेप जर आपण सिम्प्लिफाय केली नाही तरी चालतं जसं इथपर्यंत जरी ठेवलं असतं तरी आन्सर चालते ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे